दर्शन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपले जे बाबा आहेत इथं आळंदीमध्ये ते आपल्याला एक अभंग म्हणून दाखवणार आहे, ते शेवटपर्यंत पहा। बोला बाबा। अमोल हा नर देह मानवा वायाला जाणार हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार 184 फेरा फेरुनी जन्मासी आलार 184 फेरा फेरुनी जन्मासी आलार अन बालपणामध्ये खेळ खेळले अन्याय केले फार हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार आप्तव मित्र म्हणतील माझे माझे गणगोतर अन कन्या पुत्र आपले नाही मायेचा बाजार हरी हरी भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार संसारामध्ये देह कष्टीला आणि म्हातारा झालार आणि संसारामध्ये देह कष्टीला म्हातारा झालार आणि उठता बसता घेशील प्राण्या काठीचा दार हरीचे भजन कधी करणार देवाचे भजन कधी करणार कान बहिरे डोळे आंधळे तोंडातून गळे लाळ कान बहिरे डोळे आंधळे तोंडातून गळे लाळ अन काळ येऊन उभा राहिला यम येऊन उभा राहिला राम कधी म्हणणार हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार एका जनार्दनी हा नर देह पुन्हा नाही मिळणार एका जनार्दनी हा नर देह पुन्हा नाही मिळणार अन जन्म येऊन करून घ्यावा देहाचा उद्धार हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार अमोल हा नर देह मानवा वायाला जाणार हरीचे भजन कधी करणार प्रभूचे भजन कधी करणार देवाचे भजन कधी करणार। रामकृष्ण हरी बाबा। अतिशय सुंदर बाबांनी अभंग सांगितला। याचा अर्थ एक शॉर्ट मध्ये सांगून टाका। याचा अर्थ असा आहे की नाताने माणूस जन्मल्यापासूनची शेवटपर्यंतचे सगळे त्याचे ही दिलेले आहे, ह्याच्यात वर्णन दिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे। एकनाथ महाराजाचा अभंग आहे हा। एकनाथ महाराजांनी जन्मल्यापासून ती शेवट म्हातारा होईपर्यंत सगळं शेवट जायपर्यंतचा वर्णन दिलेलं आहे याच्यात का या अभंगामध्ये असा या शेवट माणूस जातो म्हातारा होतो तरुणपणामध्ये त्याला परमात्मा सुचला नाही शेवट परमात्मा करायला टाइम नाही यम येऊन पुढे उभं राहिले तेव्हा राम कधी म्हणणार आता नामस्मरण कधी करणार जायचं निघाला आता तुम्ही आता नामस्मरण कधी होणार असं नाथाने सांगितलेलं आहे। ओके धन्यवाद बाबा।